तर नमस्कार मित्रांनो, आपण सध्या सोशल मीडियावरती पाहिलंच असेल आणि न्यूज चॅनलवरती या ज्या काही मिल्क प्रोडक्टिव्ह कंपन्या आहेत तर त्यांच्या दुधाच्या प्रोडक्टमध्ये कॉलिफॉर्म नावाचा जो बॅक्टेरिया असतो तो जास्त प्रमाणात आढळला आहे. आता हा कॉलिफॉर्म नावाचा बॅक्टेरिया काय आहे ते आपण पाहूया. आता ह्यामध्ये काय झालंय मित्रांनो, हे जे दूध जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होतं प्लांटमध्ये अमूल सारख्या किंवा इतर ज्या काही कंपन्या आहेत मिल्क प्रोडक्शनमध्ये, त्यामध्ये काही प्रोसेस असतात. पीपीसी बोला किंवा CIP बोला, ह्या अशा प्रोसेस असतात. आता पीपीसी म्हणजे काय, पोस्ट पॅश्चरायझेशन कंटॅमिनेशन, म्हणजे ही एक अशी प्रोसेस असते मित्रांनो, त्यामध्ये हा जो कोलिफॉर्म नावाचा जो बॅक्टेरिया असतो त्याचा वापर यासाठी केला जातं की जेव्हा मिल्कची पॅश्चरायझेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया आहेत की नाही ते टेस्ट करण्यासाठी ही प्रोसिजर केली जाते. हा जो कोलिफॉर्म नावाचा बॅक्टेरिया असतो तो साधारण आपलं जे वेस्ट असतं, जे ॲनिमल वेस्ट असतो, म्हणजे जे काउस वगैरे किंवा बफेलोस वगैरे हे जे ॲनिमल वेस्ट असतो त्यामध्ये जास्त आढळला जातो. आणि तो जेव्हा दुधाचं फॅक्टरीमध्ये पॅश्चरायझेशन प्रोसेस झाल्याच्या नंतर आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी बघितलं जातं. तर अशा वेळेस काय होतं, जी गव्हर्नमेंटची कंपनी आहे म्हणजे FSSAI, FASSAI, तर ही कंपनी मार्केटमध्ये ज्या काही फूडच्या रिलेटेड कंपनीज आहेत त्यांच्यावर नजर ठेवते. का? कारण की ह्या कंपन्यांचे जे काही कन्झ्युमर असतात त्यांना फूड पॉयझनिंग होऊ नये किंवा इतर काही हानिकारक गोष्टी होऊ नये त्यासाठी फसायचं पूर्ण लक्ष असते अशा कंपन्यांवरती. पण आता हल्ली काय झालेलं मित्रांनो, करप्शनचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे ना, तर फसायसारखी पण कंपनी आहे ना याकडे दुर्लक्ष करत आहे. तर मित्रांनो, हा जो कोलिफॉर्म नावाचा बॅक्टेरिया असतो याला कधीच प्रोसेसमध्ये इन्क्लूड केलं जात नाही. तर हा जो बॅक्टेरिया तो कधी आढळला जातो, CIP नावाची जी प्रोसेस असते मी तुम्हाला सांगितलेलं. तर CIP म्हणजे काय, क्लिनलीनेस इन प्लेस, म्हणजे ज्या ठिकाणी हे जे काय बफेलोस किंवा काव वगैरे असतात त्यांच्या थ्रू जेव्हा दूध काढलं जातं त्या ठिकाणीची प्लेस एकदम क्लीन असली पाहिजे. आणि जेव्हा ती प्लेस क्लीन असते तेव्हाच हा जो बॅक्टेरिया ना हा सहसा आढळत नाही प्रोसेसिंगमध्ये, मिल्क प्रोसेसिंगमध्ये. तर अशा वेळेस काय होतं मित्रांनो, आपल्यासारखे जे काही कन्झ्युमर आहेत ते डोळे झाकून ही दुधाची बॅग घेत असते. नंतर त्यांना फूड पॉयझनिंग वगैरे होतं किंवा इतर काही जे दुधाच्या रिलेटेड जे आजार वगैरे आहेत त्या गोष्टी व्हायच्या चालू होतात. तर लक्षात असू द्या, दूध आणल्या तुम्ही कन्झ्युम करा 1 ते 2 दिवसामध्ये, जास्त दिवस ठेवू नका. आणि जास्त दिवस जर 3 ते 4 दिवस ठेवायचे असेल तर ते डीप फ्रीझरमध्ये ठेवा बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड. आणि मी परत सांगू इच्छितो की फसायसारखे जे काही गव्हर्नमेंट कंपनी आहेत त्याने आपलं काम नीट पद्धतीने करा. कुठेतरी शेण खाऊ नका. आणि अमूलसारख्या ज्या काही प्रायव्हेट कंपन्या असतात तर त्यांनी थोडंसं भान ठेवा कन्झ्युमरच्या बाबतीमध्ये, कारण की कन्झ्युमर हा तुमचा राजा आहे. ते पैसे देतात तुम्हाला त्या प्रोडक्टसाठी, त्यांच्या विश्वासाला कुठेतरी तुम्ही तडा देऊ नका. कारण की आपल्या इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, प्रिकॉशन इज बेटर दॅन केअर.